इयत्ता 5वी विषय मराठी। आज आपण शिकणार आहोत कविता नदीचे गाणे। नदीचे गाणे या कवितेचे कवी आहेत वि. म. कुलकर्णी। यांनी या कवितेमध्ये नदीचे मनोगत व्यक्त केलेले आहे। तसंच नदीकाठच्या जीवनाचे सुंदर असे वर्णन या कवितेतनं आपल्याला बघायला मिळतात। नदी जशी जशी पुढे जाते त्या त्या ठिकाणी ती नंदनवन फुलवत असते। नदी जीवनदायिनी आहे। सर्व सजीव सृष्टी हिच्यामुळेच फुलून आलेली आहे। अशी ही जी सुंदर नदी आहे ती आहे तरी कशी, हे आज आपण या कवितेतनं बघणार आहोत। चला तर मग कवितेचं वाचन करूया आणि कवितेला सविस्तरपणे समजावून घेऊया। दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते। वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी जाते पुढती। लता वृक्ष किती काठावरती, भूमीतुनी जे मला भेटती। फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती। कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती। पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती। गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती। मी कोणाची मी सर्वांची, बांधूनी ही मज नेणाऱ्यांची। जेथे जाईन तेथे फुलवीन, बाग मनोहर आनंदाची। सर्वप्रथम आपण या कवितेतील पहिलं जे कडवं आहे ते बघणार आहोत। दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते। या ठिकाणी दरी दरीतून आणि वनावनातून नदी जी आहे ती झुळझुळ अशा पद्धतीने वाहत येत आहे। आता दरी म्हणजे काय, तर दोन टेकड्यांमधील खोलगट भाग, आणि वन म्हणजेच जंगल किंवा अरण्य। ह्या दरीतून वनातून ज्यावेळेस ही नदी येते तेव्हा सावकाश हळूहळू म्हणजेच झुळझुळपणे, मंदपणे, हळुवारपणे ह्या ठिकाणातनं ती वाहत येत असते असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे। मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते। आणि ज्या वेळेस या दरीतून वनातून मी हळुवारपणे वाहत येत असते त्यावेळेस मी मंजूळ गाणं गात असते। म्हणजे नदीचा जो स्वर आहे तो अगदी मधुर, सुरेल किंवा ऐकण्यासाठी गोड असा आवाज या नदीचा येत असतो, म्हणून त्या आवाजाला मंजूळ असं म्हटलं गेलेलं आहे। मग ह्या ठिकाणाहून येताना हा जो मंजूळ स्वर आहे तो आपल्याला ऐकायला येत असतो, आणि या पद्धतीने हळुवार पद्धतीने ही जी नदी आहे ती पुढे 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 धावत जाते। तर आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल की मंजूळ म्हणजेच मधुर स्वर किंवा गोड स्वर, सुरेल असा आवाज, आणि दरी ह्या शब्दाचा अर्थ पण तुम्हाला समजलेला असेल की दोन टेकड्यांमधील खोलगट जो भाग आहे त्याला आपण दरी असं म्हणतो। झुळझुळ याचाच अर्थ काय, तर मंदपणे, हळुवारपणे, सावकाश। ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे पहिलं कडवं आहे ते समजलेलं असेल। आपण आता पुढच्या कडव्याकडे वळूया। वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी जाते पुढती। लता वृक्ष किती काठावरती, भूमीतुनी जे मला भेटती। हे जे कवितेचं दुसरं कडवं आहे त्यात असं म्हटलं गेलेलं आहे की मी ज्या ठिकाणाहून वाहत जाते त्या ठिकाणी गावं वसली जातात। तीर, तीर म्हणजे काय, तर नदीचा काठ, ह्या काठावरती गावं वसली जातात। आणि यांना वसवल्यानंतर मी काही तिथेच थांबत नाही, पुढे पुढे मी जातच असते।
लता वृक्ष किती काठावरती, भूमीतुनी जे मला भेटती. आणि ह्या काठावरती ज्या वेळेस ही गावं वसलेली आहे आणि मी पुढे पुढे जात आहे, तर पुढे जाताना त्या गावांच्या भोवती लता वृक्ष असे भरपूर झाडं झुडपं काठावरती विकसित झालेले असतात. आता लता म्हणजे काय तर वेल, आणि वृक्ष म्हणजे काय तर झाड, भूमी म्हणजेच जमीन. तर ह्या जमिनीमध्ये हे जे वृक्ष आहे, लता आहेत, वेली आहेत, त्या काय होत असतात, उगवत असतात. आणि ह्या सगळ्यांना भेटून मी पुढे पुढे जातच असते, असं नदी या कवितेत म्हणत आहे. फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. या ठिकाणी या कडव्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आतापर्यंत नदी ज्या ज्या ठिकाणाहून आलेली आहे, दरीतून, वनातून, त्यानंतर पुढे गेल्यानंतर या नदीच्या काठावरती काही गावं वसलेली आहेत, त्यांना भेटून पुढे ती लता वृक्ष ह्या सगळ्यांना भेटत पुढे पुढे जात आहे. आणि या ठिकाणी तिला फुलवेली मज सुमने देती, म्हणजेच काय, सुमने याचा अर्थ फुले किंवा फुलं. तर ही जी फुलांची वेल आहे ती मला फुलं देत आहे, असं या ठिकाणी कवीने ही कल्पना केलेली आहे. त्यानंतर कुठे लव्हाळी खेळत बसती. लव्हाळी या शब्दाचा अर्थ पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती. तर नदीमध्ये आपल्याला माहिती आहे जलचर सृष्टी असते. त्यानंतर नदीवरती आपण अनेक जलपर्णी वाढताना बघितलेले आहेत, बघत आहोत. तशीच ही एक वनस्पती. तर ही वनस्पती पण या नदीवरती वाढत आहे आणि ती जणू काही या नदीमध्ये खेळत आहे, असं नदीने कल्पना केलेली आहे. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. आम्रतरू म्हणजेच आंब्यांचे झाड. हे जे आंब्यांचे झाड आहे ते काय करतायत तर शीतल आपुली छाया धरती, यांची जी सावली आहे, शीतल, शीतल म्हणजे काय तर थंड, आणि छाया, छाया म्हणजेच सावली. तर मी जसं जसं पुढे जाते तसं तसं मला काय काय बघायला मिळतंय तर ही जी आंब्यांची झाडं आहेत त्यांची ती थंडगार सावली माझ्यावरती धरत आहे, अशी ही जी कल्पना आहे, हे जे मनोगत आहे ते नदीने या कडव्यातनं व्यक्त केलेलं आहे. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. या कडव्यामध्ये आपल्याला काय दिसून येतंय तर पाणी पिऊनी पक्षी जाती. तहानलेली जी पक्षी आहेत ती नदीचं पाणी पिऊन तृप्त होतात आणि पुढे निघून जातात. तसंच घट भरूनी कोणी जल नेती. घट, घट म्हणजे काय तर मातीचा घडा किंवा माठ. या ठिकाणी हा जो घट आहे तो भरून पिण्यासाठी पाणी नेताना ही जी स्त्री आहे ती दिसत आहे. तर गुरे वासरे जवळी येती. पाणी पिण्यासाठी ही जी गायी गुरं जे आहेत ती सुद्धा नदीच्या काठावरती येताना दिसतात. मुले खेळती लाटांवरती. आणि या नदीमध्ये आनंदाने खेळताना या लाटांवरती स्वार होताना ही मुले तुम्हाला इथे दिसत आहे. तर मुले सुद्धा या खेळाचा भरपूर आनंद घेताना या ठिकाणी दिसतात. या कडव्यामध्ये सर्वजण नदीपासून जल घेताना दिसत आहेत आणि नदीचा उपयोग कशा कशा पद्धतीने होतो हे सुद्धा आपल्याला याच्यामुळे कळत आहे. मी कोणाची, मी सर्वांची,
बांधुनी ही मज नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. या ठिकाणी या कवितेमध्ये नदी म्हणत आहे की मी कुणाची आहे, तर मी कुणा एकाची नाही, तर मी सगळ्यांचीच आहे असं नदी म्हणताना दिसते. बांधूनही मज नेणाऱ्यांची, जे कोणी मला बांधूनही घेऊन जात आहेत, मी त्यांची सुद्धा आहे असं नदी या ठिकाणी म्हणत आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी मनोहर बाग, आनंदाची बाग तिथे फुलवीन असं ही नदी म्हणत आहे. मनोहर या शब्दाचा अर्थ सुंदर किंवा रमणीय असा होतो. ज्या ज्या ठिकाणी ही नदी जाते त्या त्या ठिकाणी नंदनवन फुलतं हे आपल्याला माहिती आहे. नदीच्या काठावरती गावं वसतात, त्या ठिकाणी सर्वजण आनंदाने राहत असतात. म्हणूनच या ठिकाणी या कवितेमध्ये म्हटलेलं आहे की मी जेथे जेथे जाईन तेथे तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. मुलांनो, आतापर्यंत आपण बघितलं की नदीचा हा जो प्रवास आहे, तिचं जे मनोगत आहे नदीने या कवितेतनं मांडलेलं आहे. जणू काही ही नदी स्वतःचं मत व्यक्त करत आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं की नदी जी आहे ती दरीतून वनातून झुळझुळ वाहत येते. झुळझुळ वाहत येत असताना ती मंजूळ गाणं गात आहे आणि पुढे पुढे धावत जाते आहे. या नदीच्या तीरांवरती गाव वसलेली आहेत, यांना भेटून ती पुढे पुढे जात आहे. त्यानंतर लता वृक्ष ह्या नदीच्या काठावरती दिसतायत. फुलवेली या नदीला सुमन म्हणजेच फुले देताना दिसते. या नदीच्या ठिकाणी लव्हाळी खेळत बसलेली आहे. कुठे आम्रतरू म्हणजेच आंब्यांची वृक्ष सुंदर शीतल थंड अशी छाया म्हणजेच सावली या नदीवरती धरताना दिसते. आणि या नदीचं पाणी पिऊन तृप्त होऊन पक्षी जाताना दिसतायत. कोणी पिण्यासाठी घट भरून नेताना दिसतंय. या नदीच्या काठी गुरे वासरं जी आहेत पाणी पिण्यासाठी आलेली दिसतायत. मुले या ठिकाणी पाण्यामध्ये खेळताना दिसतायत, लाटांवरती स्वार होताना दिसतायत. आणि सगळ्यात शेवटी नदी काय म्हणते आहे की मी कुणा एकाची नाही, तर मी सगळ्यांची आहे. मी कुणाच्या एकाची अशी नाही. जो मला बांधून नेत असेल मी त्याची सुद्धा आहे. आणि मी ज्या ज्या ठिकाणाहून जाते त्या त्या ठिकाणी मी सुंदर अशी मनोहर आनंदाची बाग निर्माण करते. अशा पद्धतीने ह्या कवितेचा आपण अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी आपली ही जी कविता आहे नदीचे गाणे ते संपलेली आहे.